हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने फणसाचं साठं बनवण्याची रेसिपीमध्ये कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। आता हे जे फणसाचं साठं आहे ते मी बरका फणसपासून बनवलं आहे। मी एका पिकलेल्या बरका फणसचे जे गरे आहेत ते काढून घेतले होते एका टोपामध्ये। आता ह्याच्यामधून जे आटले आहेत ते मी वेगळे करणार आहे आणि जे गऱ्यांचा गर आहे तो वेगळा करणार आहे। तर आटले आपल्याला पूर्ण रिमूव्ह करायचे आहेत आणि आटल्यांनाच लागून एक सफेद स्किन सारखं असतं जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल ते सुद्धा रिमूव्ह करून घ्यायचं आहे। आणि गऱ्यांचा जो शेंडा असतो ना तो थोडा काळपट दिसत होता म्हणून मी तो सुद्धा रिमूव्ह करून घेतला। अशाच प्रकारे मी हे जेवढे पण बरका फणसचे गरे आहेत ना त्याच्या ज्या आटले आहेत ते काढून घेतलेले आहेत आणि त्यांचा जो गरे आहेत जो गराकडचा भाग आहे तो एका मिक्सिंग बाउलमध्ये मी ते टाकून घेतलेला आहे। तर व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसंच करायचं आहे। प्रकारे मी सगळा गर एका मिक्सिंग बाउलमध्ये इथे टाकून घेतलेला आहे। आता हे जो गर आहे तो थोडासा पहिला खाऊन बघायचा की हा कितपत गोड आहे। जर का तुम्हाला वाटलं तर ह्याच्यामध्ये साखर तुम्हाला ॲड करायची आहे, तर साखर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ॲड करायची आहे। ते मी टोटल 1 वाटी साखर घेतलेली आहे। आता गऱ्यांमध्ये साखर मिक्स करण्याआधी मी ह्याच्यामध्ये 1 मोठा चमचा भरून वेलची पूड सुद्धा टाकून घेतली, ज्याने साठ्याला छान फ्लेवर येतो, छान सुवास सुद्धा येतो। आणि त्यानंतर साखर आणि वेलची पूड जी आहे ते गऱ्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे। त्या गऱ्यांमध्ये साखर छान इथे मिक्स करून घेत आहे स्पूननी। आता साखर चांगली मिक्स करून झाली की त्याच्यानंतर मी ह्याला वाटून घेणार आहे। चॅनलवरती नवीन आहात आणि अजूनपर्यंत जर का माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे तर फटाफट माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। साखर गऱ्यांमध्ये चांगली मिक्स करून झालेली आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं पोर्शन वाटून घेणार आहे। मिश्रण वाटत असताना ह्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा आहे। जर का आपण पाणी टाकलं तर मग साठ्याला नंतर बुरशी लागू शकते। तुम्ही जास्त दिवस हे साठं वापरू नाही शकत, म्हणजे ठेवू नाही शकत कुठेही। 2-3 दिवसातच तुम्हाला ते खावं लागेल। तर म्हणून ह्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर नका करू। गऱ्याची पेस्ट एकदम बारीक करायची आहे। आता ही पेस्ट इथे रेडी झाली, त्याला मी एका कढईमध्ये काढून घेते आहे। त्याच प्रकारे मी सर्व गरे जे आहेत त्यांना वाटून घेतलेलं आहे, त्यांची बारीक पेस्ट करून त्यांना ह्या कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे। आता नंतर मी ही कढई उचलून गॅसवरती ठेवली, गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आणि मीडियम फ्लेमवरती चांगलं ह्याला मी या पेस्टला शिजवून घेतलेलं आहे 5 मिनिटांसाठी। जास्त नाही शिजवायचं आहे। 5 मिनिटं ह्याला चांगलं गरम करून घ्यायचं जोपर्यंत ह्याच्यामधून असं खदखद बाहेर निघत नाही। म्हणजे आता ह्याच्यामध्ये आपण पाणी तर टाकलेलं नाही आहे, तर उकड नाही म्हणू शकत। तर थोडंसं खदखदायला लागेल ना की लगेच गॅसची फ्लेम इथे बंद करून घ्यायची आहे। म्हणजेच ह्याच्यामध्ये एक्स्ट्राचं जे काही मॉइश्चर वगैरे असेल ते निघून जातं आणि साठं जे आहे ते जास्त दिवस टिकलं जातं। आता हे जे साठ्याचं मिश्रण आहे ते मला आत्तापर्यंत 3 ते 4 मिनटं झाले। मी ह्याला कंटिन्यू स्पॅच्युलाने हलवत असेच मिक्स करत होती। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडी खदखद आली की मी लगेच गॅस बंद केला आणि त्यानंतर मी इथे एक प्लेट घेतलेला आहे। प्लेटमध्ये मी थोडंसं 1 चमचा भरून तूप टाकून घेतलेलं आहे आणि तूप व्यवस्थित सर्वीकडे पसरवून घेतलं। अशाच प्रकारे मी ते 3 प्लेट आणि 1 परात घेतली होती आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये चांगलं मी तूप पसरवून घेतलं प्रत्येक प्लेटला आणि मग ह्याच्यावरती मी हे जे साठं आहे त्याचं पेस्ट टाकून व्यवस्थितपणे स्पॅच्युलाने त्याला सगळीकडे पसरवत गेली। आता ही जी पेस्ट आपण टाकू ना फणसाच्या साठ्याची ती टाकल्यानंतर आपल्याला एकदम सिंगल लेअरमध्ये इक्वली सर्वीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे। जास्त जाडसर असं त्याला नाही स्प्रेड करायचं आहे, एकदम पातळ स्प्रेड करायचं आहे, जेणेकरून काय होणार की ते उन्हामध्ये लवकर सुकेल सुद्धा। साठं होतं ते मी 3 प्लेट आणि एका परातीमध्ये चांगलं पसरवून घेतलं। त्यानंतर त्याला अख्खा दिवस ऊन दाखवलं। उन्हामध्ये छान ह्याला ऊन दाखवल्यानंतर हे साठं अशा प्रकारे तयार झालं। तुम्ही बघू शकता 2 दिवस ह्याला असंच ऊन दाखवायचं आहे। 2 दिवसानंतर मग मी हे जे साठं आहे ते घेतलेलं आहे आणि ह्याची जी बाजू आहे तिला टर्न करून घेणार आहे। तर चाकूच्या मदतीने आधी मी ज्या ह्याच्या कडा आहेत त्या सोडवून घेणार आहे। त्यानंतर हळूहळू ही जी साठ्याची पोळी आहे तिला मी प्लेटपासून रिमूव्ह करून घेणार आहे। हे हलक्या हाताने आपल्याला करायचं आहे, जास्त घाई गडबडीत नाही करायचं आहे। तर मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये एकाच परातीचंच दाखवत आहे, पण बाकीचे सुद्धा मी सर्व असेच करून घेतले होते। आधी आपल्याला कडा ज्या आहेत त्या रिमूव्ह करून घ्यायच्या, म्हणजे कडा थोड्याशा सोडवून घ्यायच्या आहेत। आता हे तेव्हाच पॉसिबल होईल जेव्हा तुम्ही आधी प्लेटला तूप किंवा तेल लावाल।
किंवा तेल लावल्यानंतरच आपण हे साठं आरामामध्ये असं काढू शकतो प्लेटपासून आणि त्यानंतर त्याला टर्न करू शकतो. अदरवाईज आपल्याला एकाच साईडला ह्याला 4 दिवस ऊन दाखवावं लागतं. त्याच्यामुळेच आधी तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे प्लेटला. आता तुम्ही बघू शकता मी हळूहळू करून हे जे साठं आहे ते प्लेटपासून म्हणजेच परातीपासून इथे रिमूव्ह करत आहे. हळूवारपणे खूप शांततेमध्ये खूप पेशन्सने आपल्याला ही प्रोसेस करायची आहे, कारण की हे आपण घाईगडबडीत केलं तर हे जे साठे आहेत ते तुटू शकतात आणि मग ते चांगलं नाही वाटत. ती अख्खी पोळी छान वाटते. तर तुम्ही बघू शकता हे जे साठं आहे ते मी काढलेलं आहे. मस्त एकदम गोलाकार पातळ असं साठं इथे रेडी झालेलं आहे. आता लगेचच मी ह्याची बाजू टर्न करून घेतली. बाजू टर्न केल्यानंतर ह्याला असंच मी थोडंसं कापडाने झाकून घेतलेलं आहे आणि 2 दिवस ह्यालासुद्धा ऊन दाखवून घेतलेलं आहे. आणखीन 2 दिवस उलटले. आणखीन 2 दिवसानंतर मी हे जे प्लेट्स आहेत ते टेरेसवरून घेऊन आलेले आहे आणि त्यानंतर मी हे जे त्याला मी ओढण्या बांधल्या होत्या त्या काढून घेतल्या, म्हणजेच काही एक्स्ट्राची डस्ट वगैरे असते ती लागू नये साठ्यांना. आणि बघू शकता आता एकदम इझिली हे जे साठे आहेत ते प्लेटवरून निघत आहेत आणि छान हे साठे वाळलेले आहेत. फणसाचं साठं बनवत असताना एका बाजूला 2 दिवस ऊन आणि दुसऱ्या बाजूला 2 दिवस ऊन दाखवायचंच असतं. त्याचबरोबर उन्हामधून जेव्हा आपण ती प्लेट घरी आणतो संध्याकाळच्या वेळेस, तेव्हा अख्खी रात्र त्याला पंख्याखालीच ठेवायचं आहे आणि अशा प्रकारेच आपलं साठं इथे तयार करून घ्यायचं आहे. आता हे जे फणसाचे साठे आहेत ते मी एका प्लेटमध्ये ते काढून घेतलेले आहेत. तर तुम्हाला माझ्या फणसाची साठ्याची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर का रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.